द व्हॉइस ऑफ नारिवली डोंबिवली आदरणीय जगदीश पाटील सर. सर्वांचं विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे स्कोरर मित्र आदरणीय रितेशजी भोपी, सेकंड राऊंडची मॅच इथे आपल्या भेटीला येते. सेकंड राऊंडची पहिली मॅच श्री 11 मोहाची वाडी आणि धामोते या दोन संघांदरम्यान सेकंड राऊंडची पहिली मॅच 4 षटकांची मॅच आहे. यस, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पॉइंट रिजनला हवेत होता काही काळ बॉल, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर राहतोय. एकच धाव तिथे मिळेल आणि एका धावेने धावांचा श्रीगणेशा केला जाईल. कल्पित जाधव मार्क ऑफ झालेत एका धावेसोबत. आज आपण पाहिलं धामोते संघाने पहिली मॅच 10 विकेटने जिंकली होती. कल्पेश जाधव यांनी 45 धाव्यांची खेळी त्या मॅचमध्ये केली होती. आक्रमक आणि विस्फोटक खेळी आपण पाहिली. नितीन यांनी 45 धाव्यांची खेळी केली होती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल कमालीचा अँगल न उजव्या हाताच्या फलंदाजासाठी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज करतायत. पहा, डावखऱ्या हाताच्या गोलंदाजीत आणि ओव्हर द विकेट ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करताना त्यावेळेस उजव्या हाताच्या फलंदाजासाठी नेहमी तिथे एक अँगल क्रिएट होतो. शरीरापासून दूर जाणारे बॉल इथे पाहायला मिळतील. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मिड ऑनला क्लिअर केलाय. लॉंग ऑन रिजनला बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आपण पाहतोय अप्रतिम फटका होता. टेनिस क्रिकेटचा निवन बाउन्स तुम्हाला पाहायला मिळाला. मिडांच्या पुढे टप्पा खाला आणि त्यानंतर लॉंग ऑन रिजनला इथे चौकार आलाय. पहिला चौकार आपण पाहतोय या इनिंग मधला. श्री 11 मोहाची वाडी संघ आपण पाहतोय त्यांच्या विरोधामध्ये धामोते अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. धामोते संघ फलंदाजी करतोय. टॉस जिंकलाय श्री 11 मोहाची वाडी संघाने. पुढचा बॉल स्टेप आउट जरूर झाले होते. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी कल्पेश आणि नितीन ही जोडी मैदानावरती. कल्पेश यांच्या बॅटमधून चौकार आलेला आपण पाहतोय आणि त्यांच्या जोडीने नितीन. कल्पेश जाधव आणि नितीन ही जोडी मैदानावरती आहे. बॉलिंग ट्रॅकवरती साजिद यावेळेस स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आपण पाहतोय. क्रिकेटच्या पुस्तकामधील फटका आहे. स्क्वेअर कट आणि बॉल ट्रॅव्हल झालाय पॉइंट रिजनला. मिळतील 4 धावा. बदलापूर चषक चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती. व्हॉट अ शॉट, दॅट इज ब्युटिफुल. हाफ व्हॉली होता एक्स्ट्रा कव्हर रिजनला. कमालीची बॅट स्विंग आपण पाहतोय आणि कल्पेश जाधव यांच्या बॅट मधून डीप एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड ड्राईव्ह, 4 रन. बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळाली. 2-3 चौकार इथे आले. बॅक टू बॅक चौकार देखील आपण पाहिले. कल्पेश जाधव यांच्या बॅटमधून त्यांच्या जोडीने नितीन. कल्पेश जाधव आणि नितीन विर्ले ही जोडी मैदानावरती. नितीन विर्ले पाठीमागच्या मॅच मध्ये 45 धाव्यांची इनिंग आणि ताबडतोड बॅटिंग पाहिली. खरं तर 81 धाव्यांचं लक्ष्य 10 विकेटने तिथे मॅच जिंकली होती. इथे कमालीचा फटका. लेंथ बॉल होता, त्याला पाठवलंय लॉंग ऑन रिजनला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, सिक्सर. नितीन विर्ले यांच्या बॅट मधून 1 मोर बिग हिट.
आओ प्रथमेश, मस्त गाणं. षटकार आलाय नितीन विर्ले यांच्या बॅटमधून. पाठीमागची इनिंग जिथे सोडली होती तिथून दोनही फलंदाज या इनिंगमध्ये आतापर्यंत दोघंही नाबाद आहेत या स्पर्धेमध्ये, ही बाब विशेष आहे. कल्पेश जाधव, नितीन विर्ले शफल झाले. ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एका धावेची प्राप्ती होईल. लेंथवरती हा देखील बॉल होता आणि इथे एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. बॉलच्या मेरिटवरती खेळतायत दोनही फलंदाज, ही बाब विशेष आहे. मोहाचीवाडी संघ देखील आपण अमोल चव्हाण यांची फलंदाजी खूप चांगली राहिली पाठीमागच्या मॅच मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड जरूर आहेत आणि बॉल खाली पोहोचले. झेल टिपला जाईल. कल्पेश जाधव यावेळेस उंची मिळाली परंतु लांबी मिळणार नाहीये आणि पहिला धक्का लागलाय इथे बॅटिंग करणारी टीम अर्थात आपण पाहतोय धामोते संघाला. आज झाले आपण पाहिलं फलंदाज कल्पेश जाधव. बॉल जास्त उंच गेला हे सांगत होते, लांबी मिळाली नाही. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय कमालीचा बॅट स्विंग आहे. वाईडिश लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. बनतील फक्त दर्शक. गणेश पाटील डगआउट मधून सेट होऊन गेलेत आणि पहिल्या बॉलवरती सरळ बॅटने प्रहार केलाय. ठोकलाय षटकार. फटका आपण पाहतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे खेळाडू बॉलच्या दिशेने. ओ अंडरआर्म थ्रो आला परंतु इथे सेकंड धाव रिस्की झाली असते, वेळीच रोखलंय. ही गोष्ट खूप महत्वाची. नितीन विर्ले यांचा चांगला अंदाज तिथे पाहायला मिळाला. कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं. दोन खेळाडूंमध्ये समन्वय खूप महत्वाचा आहे आणि तो मैदानावरती पाहायला मिळतोय नितीन विर्ले आणि गणेश पाटील या जोडीमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय. अहमद बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. अदम फुलटॉस बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. फटका चांगला स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेलाय. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती. 28 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली या जोडीने आपण पाहतोय. तिथे अदम यांचं षटक होतं, षटक क्रमांक 2 आणि ते देखील संपलंय. तर धावांचा पाऊस पहिल्या 2 षटकांमध्ये नक्कीच पडलेला आपण पाहतोय. जरी हिवाळा असेल ऋतू तरी देखील धावांचा पाऊस. 28 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये. 14च्या धावगतीने 28 धावा धावफलकावरती आहेत. खेळाडूंना विनंती आहे, पहा षटकाच्या मध्ये जास्त वेळ घेऊ नका. माहिती आहे एंड बदलतो तरी देखील थोडीशी घाई करा. आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळ मर्यादित आणि मर्यादित वेळेमध्ये अमर्याद काम आपल्याला करायचं आहे. अजूनही यानंतर 2 मॅचेस आपल्याकडे बाकी आहे आणि एक अर्ध सत्र देखील या खेळाचं बाकी आहे. याची नोंद आपण करून घ्या. आणि इथे पूर्वार्धाची देखील 2 षटकं बाकी आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मुस्तकीम बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 3 साठी मोहाचीवाडी संघासाठी मुस्तकीम आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3. फलंदाजीसाठी नितीन विर्ले. पहिला बॉल ऑस्टमच्या खूप जास्त बाहेर पिच झालाय आणि मला वाटतं पंचांकडे नो बॉलची मागणी केली आहे परंतु प्रशांत सूर्यराव आणि स्वतः जाऊन तिथे चेक करतायत बॉल कुठे पिच झाला हे पाहिलं जाईल. निर्णय योग्य येईन आपल्यापर्यंत. आतापर्यंत येणं बाकी आहे. नो बॉल. विकेटच्या बाहेर बॉल पिच झालाय. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी 3 हिट. 3 हिटचा बॉल असेल पुढचा.
ओ इथे प्ले अँड मिस लेंथ वरती हा बॉल होता, इथे लाईन मिस केली. फुटवर्क जास्ती नव्हतं परंतु आणि लाईन देखील मिस केली इथे फलंदाजाने. जास्ती जोरात मारण्याचा प्रयत्न केला नितीन विर्ले यांनी. जर टायमिंग करण्याचा प्रयत्न केला असता तर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता. डॉट बॉल. फुलरलेनचा बॉल एज लागलाय, विकेट किपर बॉलच्या खाली आणि इथे फलंदाज नितीन विर्ले यांना देखील माघारी परतावं लागेल. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम अर्थात धामोते संघाला. पुढचा बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय झालाय आणि विकेट आली. आणखी एक आपण पाहतोय इथे कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये विकेट येते. फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज परेश मैदानावरती दाखल होतील क्रमांक 5 वरती. बॅक टू बॅक विकेट आल्यात या षटकामध्ये. आपण पाहिलं पहिला बॉल जरूर नो आला परंतु तदनंतर फ्रीडचा बॉल डॉट आणि त्यानंतर 2 विकेट देखील आलेले आपण पाहिल्यात. चांगले पुनरागमन केलंय मुस्तकीम यांनी. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावफलक आपल्या जागेवरती स्थिर आहे. 29 धावा धावफलकावरती. 2 षटकांची समाप्तीनंतर 28 धावा होत्या आणि तिथे एकच विकेट होती परंतु आता विकेट यायला लागल्यात. लगातार विकेट आल्यात. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आपण पाहतोय. ओ दिशा महत्वाची आहे. शफल जरूर झाले होते फलंदाज परंतु मर्यादित रेखा बॉलने ओलांडली. वाईट बॉल पंचांनी कॉल केलाय. खरं तर थोडासा अक्रॉस अँगल आहे. इथून तो बॉल मला असं वाटलं की बॅटच्या अगदी जवळून गेलाय परंतु पंचांना फ्रंट अँगल आहे. हा बॉल वाईड आहे. ऑन साईडला इथे प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये बॉल गेलाय आणि ओव्हर हॅट्रिक इथे पूर्ण झाली आहे. मध्ये एक बॉल वाईड आला अदरवाईज हॅट्रिक पूर्ण झाली असती परंतु ओव्हर हॅट्रिक इथे पूर्ण केली आहे. गोलंदाज 30 धावा धावपलकावरती. नवीन फलंदाज हरीश मैदानावरती दाखल झालेत आणि विकेटचा सिलसिला मैदानावरती सुरू झालाय. सुरुवातीला फलंदाजांचं वर्चस्व. आता गोलंदाज इथे मुस्तकीम वर्चस्व गाजवत आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा हा देखील बॉल वाईड आलाय. या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक नो बॉल आहे, 2 वाईड बॉल आहे आणि त्या व्यतिरिक्त 3 विकेट आहेत. एक बॉल डॉट आहे. गोलंदाजी खरं तर आपण पाहतोय संमिश्र राहिले. अवांतर धावा तर आल्यात परंतु त्यासोबत विकेट देखील येताना आपण पाहिल्यात. इथे देखील एज लागलाय. 4थी विकेट या षटकामध्ये मिळवली आहे. गोलंदाज मुस्तकीम यांनी 4 फलंदाजांना
एकाच षटकामध्ये त्यांनी बाद केलंय. कमालीची गोलंदाजी आहे. इथे देखील बॉल हवेत आणि फायपर पूर्ण केला एकाच षटकामध्ये. मुस्तकीम यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत आणि विकेटचे हॅट्रिक देखील पूर्ण करतायत. हॅट्रिक होणार नाही, पुन्हा एकदा वाईड मध्ये होता, परंतु 5 विकेट एकाच षटकामध्ये मुस्तकीम यांनी मिळवल्यात. कमालीची गोलंदाजी, एका षटकामध्ये फायपर मिळवलाय. टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षकांना विनंती आहे. अप्रतिम गोलंदाजी केली आहे मुस्तकीम यांनी. टीम मिटिंग करू नका विनंती. मोहाचीवाडी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. गणेश पाटील आणि नितीन इदुडे मैदानावरती आहेत. नितीन अजून देखील मैदानावर, गणेश पाटील अजून देखील मैदानावरती आहेत. ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलेला आपण पाहतोय. अंतिम षटकामध्ये गणेश पाटील यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. इथून धावा शोधाव्या लागतील. पाठीमागची मॅच आपण पाहिलं 10 विकेटने जिंकली धामोते संघाने, परंतु या मॅच मध्ये विकेट जायचा सिलसिला सुरू झालाय, तो अजूनही थांबायला तयार नाहीये. टॉस साठी यायचे आई भवानी शिवसाई सेलू आणि जय कोलंबा माता सेलू, दोनही संघांचे संघनायक. आपल्याला विनंती, आपण टॉस साठी या. पहिलाच बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणखीन एक सफलता. 1 मोर विकेट. 7वा फलंदाज इथे बाद झालाय. बॅटिंग करणारी टीमला लागतो 7वा धक्का. परंतु आता षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत आणि गडी बाद झाले तब्बल 7 आणि धावफलकावरती धावा आहेत 31. म्हणजे क्रिकेट किती बदलू शकतं. एखादा सरडा रंग बदलतो त्यापेक्षा जास्त रंग क्रिकेट बदलतं, हे चित्र इथे पाहायला मिळालंय. 2 षटकांचा खेळ संपला, 1 बाद 28 धावा होत्या. आता षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. पहिला बॉल झालाय आणि 7 बाद 31 धावा धावफलकावरती आहेत. ओ कमालीचा बॉल, वाईड यॉर्कर. म्हणजे या खेळामध्ये क्रिकेटचा खेळ आणि तिथे वेळ बदलायला फार वेळ लागत नाही. कमालीची गोलंदाजी केली मुस्तकीम यांनी. पहिला बॉल जरूर नो आला, परंतु तदनंतर पुनरागमन केलं. 5 विकेट एकाच षटकामध्ये फायपर मिळवणं नॉट अ जोक. म्हणजे वन डे क्रिकेटमध्ये तुम्ही 200 धावा बनवण्यासारखं आहे. इथे आपण पाहतोय आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, हा बॉल डॉट आलाय. आणखी एक बॉल डॉट आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. गोलंदाज रामजीत आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अंतिम षटकामध्ये ऑन साइडला इथे प्रहार करण्याचा प्रयत्न, एका धावेचा प्रयत्न झालाय. 1 धाव इथे पूर्ण देखील होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 32 धावा धावफलकावरती. 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले आणि धावफलकावरती धावा आहेत 32. 32
शरीरावरती हा बॉल आदळलाय. लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव इथे पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. 33 धावा धावफलकावरती. इनिंग मधला शेवटचा बॉल बाकी आहे. क्रिकेट किती बदलतं हे आपण पाहिलं या सामन्यामध्ये. पाठीमागची मॅच 10 विकेटने जिंकणारा धामवते संघ, परंतु या मॅचमध्ये 28 वरती एकच विकेट होती. 2 षटकांचा खेळ संपला होता, परंतु पुढच्या 2 षटकांमध्ये फक्त विकेट आणि विकेट आपण पाहिलं. इथे देखील धावबाद होण्याची संधी आहे. एक धाव इथे पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे, परंतु दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद होतील. 22ची एक धाव आली आहे शेवटच्या बॉलवरती आणि त्यासोबत एक विकेट आली आहे. धावफलकावरती धावा आहेत 34 आणि 35 धाव्यांचं लक्ष श्री 11 मोहाची वाडी संघासमोर असणार आहे. इनिंग मध्ये या आई कोलंबो माता सेलू संघानं निर्णय लगेच सांगायचं विनंती आहे. तर जे के सेलू संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील पुढच्या मॅचमध्ये. ही न्यूज आहे कॉमेंट्री बॉक्समधून, माफ करा टॉस बॉक्समधून. सेकंड राऊंडची पुढची मॅच 4 षटकांची असेल आणि तिथे जे के सेलू संघानं टॉस जिंकलाय आणि ते प्रथम क्षेत्ररक्षण करतील. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स बाबूशा सर. चलिए बहुत बहुत शुक्रिया पर तुषार सर और उसके साथ साथ जगदीश पाटिल सर, राहुल चौहान सर, फिर से एक बार बदलाव गांव ट्रॉफी में देखिए स्वागत है आप सभी का यहाँ से. 4 ओवर का मैच और पहली गेंद के बाद देखिए वार
कहते हैं उम्मीद से करते हैं, इंतजार के साथ सपनों में मुलाकात हो जाए, और चाहते थे यहाँ पर शुरुआत को चौके छक्के से हो जाए। और पहली गेंद देखिए मिड विकेट के ऊपर से 4 रन। जहाँ पर टारगेट की बात करेंगे 35 के टारगेट है। देखिए हमारे साथ फिर से एक बार हमारे साथी स्कोरर देखिए बात करेंगे रितेश बोपी जुड़े यहाँ से, और बल्लेबाजी देखिए इस वक्त और ये चलिए भाई ऊंचाई ली है और उसके साथ साथ लंबाई भी लेता हुआ झलक 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 दिखला जा 6 रन। चलिए बहुत बढ़िया देखिए यहां से और बैटर देखिए यहां से दिखाते हुए बहुत बढ़िया गेंदबाज फिर से एक बार तैयार से। इस बार देखिए टाइमिंग संपर इतना अच्छा नहीं हुआ, बल्ला जल्दी घूम गया, मुंह बंद कर दिया जल्दी, और ऊपर की देखिए पर बल्ले का हिस्सा लिया, जहां पर शॉर्ट लेग पर बढ़िया कैच लेते हुए लगातार देखिए 3 गेंद पर 16 रन आ चुका था, और उसके साथ विकेट गिरता हुआ 4था विकेट। एडवांटेज है। ज़्यादा बड़ा तो नहीं कहा जाएगा, लेकिन इतना छोटा भी नहीं माना जाएगा। विकेट गिरा है यहाँ से, और श्री 11 देखिए बात करेंगे मुहाचीवाड़ी देखिए टीम है, हमेशा इस मैदान पर इनका प्रदर्शन बड़ा अच्छा रहा है। हमारे नेरल के देखिए बात करेंगे नरेंद्र कुमारी साहब आए होंगे, तो उनसे गुजारिश करना चाहूँगा तस्वीर रखिए। बड़ी नाम देखिए श्री 11 नेरल देखते हैं, और श्री 11 से मुहाचीवाड़ी देखिए बात करेंगे हमेशा। नरेंद्र दादा घुमारे देखिए बात करेंगे हमारे गणेश चंचे साहब लीजिए, सलमान नशी भाई लीजिए, नेरल का चाहे तो ओ ये चलिए ऊंचाई ली है, और उसके साथ है थोड़ा लंबाई का फासला कमी रहा यहाँ से, लेकिन कोई फील्डर नहीं था, बहुत बड़ा गैप था वह 4 रन। और जो बल्लेबाज यहाँ पर उतर रहे हैं मैदान पर देखिए पहला ओवर में 20 रन आता हुआ बैटर की बात करेंगे अमर देखिए बात करेंगे, और एक बार देखिए यहाँ से ऊंचाई ली है और लंबाई भी देखिए यहाँ से लेता हुआ 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठुक डीजे वाला। का फूल 17 का माला, झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला। आता नको बहुत बढ़िया देखिए हमारे बाला नहीं बहुत अच्छे देखिए, एक बाला डीजे हमारे हैं वहाँ पर रायगढ़ में उनके लिए मैं लाइन बनाया था निश्चित रूप से, लेकिन से हमारे डीजे किशोर दादा देखिए बहुत बढ़िया, छोटे नहीं हैं बहुत बड़े देखिए यहाँ से हैं, हमसे भी उम्र में भी शायद नहीं तो आसपास होंगे, और उसके साथ साथ है डीजे भी देखिए बहुत बढ़िया अच्छा साथ देते हुए।
स्कोर की बात करेंगे पहला ओवर में, देखिए यहाँ से 26 रन। ओहो, प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया और पहला ओवर में गेम बदल गया भाई। झुमका झुमका। चलिए अब विकेट मिलता हुआ सेकेंड ओवर में, देखिए यहाँ से 26 पर गिरता हुआ दूसरा विकेट। अगला मैच सेल्यू का जीतते हैं, फिक्स है। दोनों टीम अच्छा क्रिकेट खेलें, कोई एक टीम को जीतना होगा, एक टीम को हारना होगा, लेकिन एक तो सेल्यू भाई जीत कर जाएगा। लेकिन शायद ये मैच अगर अंतिम होता तो और खुशी रहती कि कोई एक टीम ट्रॉफी तक पहुंच रहा है, लेकिन उससे पहले देखिए एक टीम बाहर हो जाएगा, फिर आगे जाके और एक मैच खेलना होगा यहाँ से जीतने वाले टीम के बीच में। बड़ा अच्छा देखिए, कितने टैलेंट देखिए सेलो में, आप देख सकते हो दोनों टीम एक एक मुकाबला जीते हैं। अब एक दूसरे के सामने होंगे भाई, भला ही दोस्ती याराना बड़ी अच्छी होगी, लेकिन मैदानी जंग भी बड़ा कड़ी होगी, क्योंकि मैदान के अंदर देखिए दोनों टीम जीतने की कोशिश करेंगे। दोनों टीम का कोशिश जारी रहेगा, लेकिन इस वक्त बताएगा भाई कौन किस पे भारी रहेगा। लेकिन टोटल की बात करेंगे यहाँ से 28 रन 35 के टारगेट है, मुकाबला बहुत करीब है। एक राष्ट्र देखिए बात करेंगे, एकदम नाना के अंदाज, दिलवाले पिक्चर में नाना। अच्छे आयोजक भी देखिए बात करेंगे, इनकी टूर्नामेंट 2 साल पहले भी हमने आ चुके थे। ओ हो ये चलिए भाई, यहाँ पर कहते ना दुनिया माने जोरों का, कोई ना माने कमजोरों का। आदम मुशावर देखिए यहाँ से लगाते हुए 6 रन। विभाग से टीम आई हुई है। स्कोर देखिए अभी जीत के लिए शायद मैच को फिनिश करते हुए, और आदम मुशावर ने देखिए एक मैसेज भेज दिया कि सेलू टीम अगला मैच, लेकिन उसके बाद जो सेकेंड मुकाबला रहेगा, सेकेंड मुकाबला देखिए सेकेंड राउंड का जो रहेगा यहाँ से सेलू 11 सेलू के बीच में, लेकिन जो अंतिम मुकाबला रहेगा, और मोहाचीवाड़ी टीम देखिए मैसेज दे दिया है कि सेलू का कोई भी टीम आइए हम तैयार हैं।